उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीमध्ये जाणार आहेत आणि भेटीगाठींचा सत्र आज दिल्लीमध्ये असणार आहे। राजकीय वर्तुळातली ही मोठी बातमी आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीमध्ये जाणार आहेत, त्यांची ही सदिच्छा भेट असणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि दिल्लीमध्ये अमित शहा, जेपी नड्डा यांच्यासह आणखी काही वरिष्ठ नेत्यांची ते भेट घेणार आहेत। त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत जाऊन कोणाकोणाच्या भेटीगाठी घेतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तिथे जाऊन काही चर्चा होणार आहे का हेही बघावं लागेल। राजकीय वर्तुळामध्ये अर्थातच उपमुख्यमंत्र्यांच्या या दिल्ली भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। गेल्या 3 दिवसांपासून दरेगावामध्ये होते। खरं तर उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या खात्याचा पदभार आणि तिथल्या कामांना अजूनही सुरुवात अशी केलेली नाहीये। मात्र आता ते दिल्लीमध्ये जाणार आहेत, त्यानंतर सहकुटुंब काश्मीरला सुट्टीवर जाणार असल्याची सुद्धा माहिती कळते। आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्या बरोबर आहेत आणि उर्वशीकडून या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेऊया। उर्वशी, आज दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री येणार आहेत एकनाथ शिंदे आणि भेटीगाठींचा सिलसिला तिथे असेल। काय काय नेमके कार्यक्रम आहेत उपमुख्यमंत्र्यांचे? अनुपमा, 10च्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे पोहोचणार आहेत दिल्लीत आणि 12 नंतर त्यांची ही जी मुलाखतीचा सिलसिला आहे तो सुरू होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी पासून ते गृहमंत्री अमित शाह आणि बरोबरच राजनाथ सिंग, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि जेपी नड्डा जे भाजपचे अध्यक्ष आहेत, हे सगळ्यांबरोबर जे आहे भेटण्याची शक्यता होऊ शकते। ही सदिच्छा भेट होणार आहे अनुपमा। आणि उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच जे आहे आपण बघितलं तर एकनाथ शिंदे हे नवी दिल्लीत पोचणार आहे। पहिल्यांदाच त्यांचा पाय राजधानी दिल्लीत पडणार आणि त्याच्यानंतर ही सदिच्छा भेट होणार आहे। ते सहपरिवार येणार आहेत आणि सहपरिवार सगळ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी बरोबरच जे दुसरे अनेक मुख्य लोक आहेत त्यांना भेटून ते नंतर काश्मीरला जाणार आहे 4-5 दिवसासाठी, हे समजून येत आहे अनुपमा। महत्वाचं म्हणजे हे की काय नेमके जी जी ठीक आहे उर्वशी, जरूर दिल्लीतल्या या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।